दंडवत हो. आजच्या स्मृती निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 98 पासूनच्या स्मृती श्रवण करणार आहोत. खेई भटा प्रश्ने द्रावकानुवादू. खेई भट यांना प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आचार्य श्री भट्टोबासांनी दिलेलं आहे. एकू दिसू सेगावकरा खेई भटा. सेगावकर खेई भट म्हणून हे आहेत. भट्टोबासांचे दर्शन झाले. एक दिवशी खेई भट सेगावकर जे आहेत त्यांना भट्टोबासांची भेटी झालेली आहे, दर्शन झालेलं आहे. हे असन्निधानातले आहेत. दुसरे जे खेई भट आहेत ज्यांच्याकडे जाऊन माहीम भटांनी लीळा विचारलेल्या आहेत, त्या लिहून घेतलेल्या आहेत, ते खेई भट वेगळे. आणि हे जे खेई भट आहेत हे केवळ असन्निधानातले आहेत आणि सेगावकर खेई भट अशी त्यांची ओळख आहे. त्यांना एकदा भट्टोबासांचं दर्शन झालेलं आहे, भेटी झालेली आहे आणि काही चर्चा वगैरे संपन्न त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी भट्टोबासांना प्रश्न विचारलेला आहे. लोहबंद गाडा जडीला असे तो उजडे यायचे काही असे. म्हणजे लोहबंद गाडा म्हणजे साखळीने बांधलेला किंवा एक प्रकारचा पिंजरा. तो कसा आहे? लोहबंद पिंजरा कसा असतो? लोखंडाचा असतो. असा लोखंडाचा पिंजरा म्हणा किंवा साखळदंडाने एखाद्या लोहाने एखादा जो काही गाडा आहे तो जडीला असे म्हणजे लागलेला आहे. म्हणजे प्रपंच एक प्रकारे. प्रपंच म्हणजे काय? लोखंडाचा एक प्रकारे पिंजरा असल्यासारखा आहे. आणि तो पिंजरा काय आहे तर जडलेला आहे, लागलेला आहे. आणि त्या पिंजऱ्यातनं आपल्याला काही बाहेर पडता येत नाही. तो जर का कागदाचा पिंजरा असता तर बाहेर पडता आला असतं, कपड्याचा असतं तरी पण बाहेर पडता आला असतं. परंतु तो लोखंडाचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामधनं आपल्याला बाहेर जरी पडायचं आहे म्हणजे असं असतं की प्रपंच अशा प्रकारचा एक पिंजरा आहे की त्या पिंजऱ्याचा जो बाहेर व्यक्ती आहे ना त्याला त्या पिंजऱ्यात जाऊसं वाटतं. आणि जो पिंजऱ्यामध्ये गेला तो बंदिस्त एकदा झाला की त्याला मग परत बाहेर येऊसं वाटतं. म्हणजे येऊ पण वाटतं आणि येऊ पण शकत नाही. अशा प्रकारे तो वेगळ्या प्रकारचा एक पिंजरा आहे की ज्याचं एक लागले पण आहे, निघायचं पण आहे, त्याच्यातनं बाहेर निघायचं नाही, पण निघायची तडफड देखील आहे आणि निघताही येत नाही. अशा प्रकारचा तो गाडा आहे. आणि म्हणून जो प्रपंचामध्ये जडलेला आहे किंवा प्रपंच ज्याला जडलेला आहे, आमचे स्वामी सांगतात जो जो प्रपंची जडे, प्रपंच ही जडला जातो आणि प्रपंचाला जीव देखील जडल्या जातो. दोन्ही गोष्टी होतात. नुसतंच प्रपंचाची चूक नाहीये बरं का. प्रपंच अनित्य वगैरे याच्यामध्ये प्रपंचाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे किंवा या प्रश्नामध्ये प्रपंच जडला असं सांगितलेलं आहे. परंतु दुसरी बाजू अशी असते की प्रपंचालाही जीव जो आहे तो जडत असतो. एखादा पदार्थ चांगला असतो आणि तो आपल्याला देखील चांगला लागतो. म्हणजे तो पदार्थांचं चांगले पण ते पदार्थाकडे आणि ते पदार्थाचं लागले पण ते आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडनं सुद्धा त्या पदार्थ आवडतो आपल्याला. नावडत सेवी त्याची आवडोनी ठाके. ते आवडतं आपल्याला. तशा प्रकारचा प्रपंच आहे की तो नावडत तो स्वीकारला जाईल किंवा आवडत स्वीकारला जाईल. आणि तो आवडोनी ठाके म्हणजे तो
आधी जेवढा आवडत होता त्याच्यापेक्षा जास्त तो आवडून टाकतो. एखादा पदार्थाचं व्यसन जेव्हा लागतं तेव्हा तो जेव्हा व्यसन लागल्यानंतर ते जे आवडून ठाकणं आहे ते आवडून ठाकणं असं आहे की ते सांडिताही न संडे. सांडिताही न संडे, सोडलं तरी सुटत नाही. कितीही काही जरी झटकलं त्याला, काही जरी केलं तरी तो प्रपंच सुटल्या जात नाही. त्याच्या वेगळं आपल्याला होत नाही, आपल्या वेगळं तो होत नाही, असं ते जडल्या जातं. जसं अविद्या आहे, अविद्येबद्दल आता आपल्याला किती कळालं की अविद्या नासायची आहे, अविद्या दोषवंत आहे वगैरे वगैरे. तरी अविद्येच्या वेगळं होता येत नाही. आता जसं ते पाण्यामध्ये शाई कालवल्या जाते तशा प्रकारे मसी पाणी न्याय ती अविद्या जीव स्वरूपाला ती कालवल्या गेलेली आहे. त्याच्यातनं आता वेगळं होणं हे जेव्हा परमेश्वर वेगळं करतील तेव्हाच आपण त्याच्यातनं वेगळं होऊ शकतो. आणि म्हणून प्रपंच देखील अशाच प्रकारचा आहे की त्याच्यामध्ये आपण जडलेलो आहोत. आता त्याच्यातनं बाहेर पडणं हे खूप कठीण आहे, परंतु अशक्य मात्र नाही. प्रपंच सोडला तर सुटू शकतो, नाही सोडला तर कधीच सुटणार नाही, अशा प्रकारचा प्रपंच आहे. आणि प्रपंच नुसता या जन्माशी संबंधित नाही आहे, तो पुढच्या जन्माशी पण आहे. या जन्मामध्ये, या प्रपंचामध्ये तुम्ही काय कर्म केलेले आहेत ते पुढच्या देहामध्ये देखील ते उभे राहणार. सगळ्या गोष्टी मागच्या प्रपंचात तुम्ही काय केलेले ते या प्रपंचात उभं राहिलेलं आहे. म्हणजे प्रपंच जो आहे हा केवळ एका जन्मापुरता नाही आहे, हा अनंत जन्मांसाठी आणि अनंत कर्मफळ जे काही 84 लक्ष कर्म सांगितलेत त्याच्याशी ते सगळे कर्म जोडल्या गेलेले आहेत. जेवढ्या काही मनुष्य देहात आपण आलो त्या मनुष्य देहात जे काही कर्म केले त्या प्रपंचामध्ये, त्या कर्मानुसार आपल्याला जे जे काही सजीव आहेत, स्थावर असतील, चलद्रूप असतील, नरकफळं असतील, देवता फळं असतील, या सगळ्या ठिकाणी ते कर्म आपल्याला घेऊन जातात. म्हणजे तिथे तिथे आज जे कर्म आपण जोडतोय ते मागील 10व्या मनुष्य देहामध्ये ते जोडलं असेल. त्याच्यानंतर 1 तासाने जे कर्म भोगू ते त्याच्याही पेक्षा आधी जोडलं असेल किंवा तेव्हाच ते जोडलेलं असेल. म्हणजे अशा प्रकारे ते सत्र सुरू आहे. म्हणजे हा प्रपंच सुटणारा नाही आहे. बरं, स्वामी सांगतात एक जर का तुम्ही भोग भोगायला गेले, म्हणजे आता प्रपंचामध्ये काय आहे, सगळंच आलं. कर्म सुद्धा प्रपंचातलेच आहेत. नुसतं प्रपंच म्हणजे विवाह एवढंच प्रपंच नाही, तर त्या ठिकाणी जेवढे काही कर्म आपण करत असतो ते कर्म देखील प्रपंचच आहेत, जे जोडल्या जातात, जे नासल्या जातात अशा प्रकारे. आणि ते कर्म जे आहेत ते कर्म आता आपल्याला किती जरी नासायचे, फेडायचे म्हटले जरी, तरी देखील तो एक कर्म नाचता नाचता दुसरे, तिसरे, चौथे, 5वं एक कर्म नाचण्यामागे 100 कर्म नवीन लागतात. 100 कर्म नाचण्यामागे 1,00,000 कर्म लागतात आपल्याला. अशा प्रकारे कर्माची निष्पत्ती ही सुरूच आहे. हा सगळा काय आहे, लोहबंद गाडा आहे. लोहबंद गाडा म्हणजे नुसतंच या देहातला प्रपंच नाही, या देहातलं सगळं काही नाही, अनंत देहापासून जे काही जोडून आलेलो आहे. सगळ्यात म्हणजे लोहबंद गाडा म्हणजे अविद्याच घेतली आपण तर अविद्याच एक लोहबंद गाडा आहे की ज्याच्यातनं आपण बाहेर पडता येत नाही आपल्याला. त्याच्यासाठी ती प्रक्रिया आहे. विशेष ज्ञानापर्यंत पोचावं लागतं. शाब्द अप्रोक्ष सामान्य ज्ञानामध्ये, विशेष ज्ञानामध्ये देखील अविद्या नासत नाही. विशेष ज्ञानामध्ये योग्य व्हावं लागतं आणि मग विशेष ज्ञानी योग्य झाल्यानंतर त्या शेवटी विशेष ज्ञानाच्या त्या अविद्याबंद गाड्यातनं आपल्याला बाहेर स्वतः परमेश्वर काढतात. मग मळांचा गाडा लागलेला आहे. आद्यमळापासून तर यक्षिणी मळापर्यंतचा तोही मळांचा काय गाडाच आहे तो. ते मळ एकदा जर का तमामध्ये लागले तर ते परत तमात जाईपर्यंत ते तसेच राहतात, ते नासत नाहीत. ते मळ, त्याचं क्षालन होत नाही. ते केवळ आणि केवळ तमामध्ये गेल्यानंतरच. आणि कायमस्वरूपी जी मुक्तता आहे ती
ईश्वर प्राप्तीला गेल्यानंतरच. मग अविद्येवर कर्म लागलेले आहेत. आता अविद्या हाच एक गाडा आहे आणि अविद्येवर अनंत जन्माची, अनंत सृष्टीची, अनंत चौकड्यांची, अनंत युगांची जी जी कर्म आपण केली ती ती कर्मांचं एक नवीन जाळं त्याच्यावर तयार झालं. आता ते सांगतात की प्रारब्ध भोगे क्षयो. हे प्रारब्ध कर्मांचा जो काही लोहबंद गाड्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. जसं आपण कर्ज घेतलं ना, 8, 10, 12, 15, 50 लोकांकडनं कर्ज घेतलं. आता आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? त्या सर्वांचे कर्ज फेडावे लागतील. त्याच्याशिवाय आपण मुक्त होऊ शकत नाही. तशा प्रकारे ते जसं पैशांचं कर्ज असतं तसं हे क्रियेचं म्हणजे कर्माचं कर्ज एक आहे. त्या त्या देवतेंचे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत. तिकडे इकडे कर्ज जसं आहे तसं तिकडे कर्म आहे आणि ते कर्म जे आहे ते भोगिल्याशिवाय आपण त्या देवता चक्रातनं किंवा देवतेंच्या त्या कर्म भोगातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ते सर्व कर्म भोगायचे आहेत. आपल्याला नवीन कर्म जोडायचे नाहीत. जे जुने कर्म आहेत तेच भोगायचे आहेत. आणि म्हणून अप्रोक्ष ज्ञानामध्ये परमेश्वर काय करतात? त्या जीवाचे सर्व कर्म जे लागलेत ती सर्व कर्म नासल्या जातात. जी प्रारब्ध झाली असतील, आगंतुक अनारब्ध जशी पण काही ती कर्म असतील ती कर्म सगळी नासून टाकतात. मळ कर्म जे आहेत, मळाला देखील कर्म म्हटलं. जे केल्या जातं त्याला कर्म म्हणतात. यत क्रियते तत्कर्म. मग ते केल्यामध्ये काय काय आहे? मळांची रचना हे सुद्धा कर्मामध्ये येतं. आणि कर्मांची रचना म्हणजे सुख पाप पुण्यादी जे काही कर्म केले ते सुद्धा कर्म हा सुद्धा एक लोहबंद गाडा आहे. आणि ते सुद्धा फेडल्याशिवाय त्याच्यातनं आपल्याला मुक्त होता येत नाही. म्हणजे हे असं आहे, एक फेड्याला जावं तर अजून कर्मावर कर्म, कर्मावर कर्म लागत 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 जातात. म्हणजे आपण एका चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहे. जे अभिमन्यू अडकलेला होता ना चक्रव्यूहामध्ये, आतमध्ये जाण्याचा रस्ता माहिती पण बाहेर पडण्याचा रस्ता माहिती नाही. तसं दोष करण्याचा रस्ता आपल्याला लगेच सापडून जातो, परंतु त्या दोषातनं बाहेर यायचा रस्ता नसतो, मिळत नाही. ते असतं ना भूलभुलैया, आतमध्ये जायला लगेच रस्ता दिसतो पण बाहेर यायला रस्ता दिसत नाही. तशा प्रकारे इथे हे चक्रव्यूह अशा प्रकारचं आहे, येथून आतमध्ये जाता येतं परंतु बाहेर येण्याचा रस्ताच नाही आहे. एक केवळ ब्रह्मविद्या, ईश्वराचं ज्ञान आणि ईश्वराच्या साह्याशिवाय आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. स्वामींनी सांगितलं की ते दास्य मोचक आणि एके परमेश्वरे विन काहीसेनही मुंचेना एके परमेश्वरे विण. एका देवाशिवाय. मग आपले कितीही लोकांच्या ओळखी असो, काही असो, धनसंपत्ती असो, काही जरी असलं तरी तुम्ही दुःखातनं मुक्त होता येत नाही. त्यासाठी परमेश्वराचं सन्निधान, परमेश्वराचं ज्ञान आणि आचरण, मणितले करण इत्यादी माध्यमातनच आपण त्याच्यातनं मुक्त होऊ शकतो. आता यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, कोड्यामध्ये प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तरही आचार्य श्री भट्टोबासांनी तसंच दिलं आहे. जसा प्रश्न आहे तसंच उत्तर त्यांना दिलं गेलेलं आहे की ते म्हणतात की लोहबंद गाडा जो जडीला असे तर तो उजडे ऐसे काही असे. तो उजडे म्हणजे त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडता येईल किंवा त्याचं जे काही लागले पण आहे ते निघून जाईल, ते नाशाते पावेल, असं काही उपाय आहे का? यथा आमच्या स्वामींनी माहीमभट्टांना विचारलेलं होतं की आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतिती आत. म्हणजे आत्यंतिक मोक्ष जीवाला मिळेल. आत्यंतिक म्हणजे कायम स्वरूपी पुन्हा या जन्म मरण या चक्रामध्ये येणे नाही. नरकफळ, देवताफळ, मृत्यूलोक, इहलोक हे कशामध्येच परत यायचं नाही आहे. कायमस्वरूपी त्या जीवाला मुक्तता मिळेल, मोक्ष मिळेल, ऐशी काही प्रतिती आत, असं स्वामींनी माहीमभट्टांना प्रश्न विचारला. आणि त्याचं उत्तर काय आहे? पूर्वी प्रकरण हे त्याचं उत्तर आहे. ते दास्य मोचक
हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे काही निर्वैव निराकार परमेश्वर सावयव साकार होऊन आपलं ज्ञानरूपी सन्निधान देतात आणि त्यांनी जे म्हणितलेलं करण आहे ते जर का जीवाने केलं तर तो जीव आत्यंतिक मोक्षाकडे जात असतो. तशा पद्धतीने या प्रश्नाचं हा प्रश्न अशाच प्रकारचा आहे की याच्यातनं मुक्त कायमस्वरूपी मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? तुम्हाला मुक्त व्हायचं असतं म्हणून तुम्ही काय करत असता? दिवसभरातनं घराच्या बाहेर पडत असता. थोडस बाहेर पडा किंवा मग कुठेतरी फिरायला जाता किंवा स्थानवंदनाला जाता. स्थानवंदनात नुसतं स्थानवंदन विधी हा नसतो तुमचा. तुम्हाला वाटतं थोडंसं फिरून ये 4-5 दिवस, तेवढंच आपलं सगळेजण भेटतील, देवदेव होईल वगैरे. त्याच्यामध्ये देवदेव आणि हे मुक्तता त्याच्यातनं, आणि तेच सगळं वंदन करून जेव्हा घरी चाललो आपण की परत आपल्याला मानसिक त्रास सुरू होऊन जातो. आता हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. आपल्याला कळतं की आपण परत त्या पिंजऱ्यामध्ये चाललेलो आहोत, त्या बंधनामध्ये चाललेलो आहोत. तुम्हाला ते बंधन नकोसं वाटत असतं, परंतु ते बंधन अशा प्रकारचं आहे जसं एखादा व्यसनाधीन व्यक्ती आहे, त्याला ते व्यसन जेव्हा ते उतरतं सगळं तेव्हा त्याला वाटतं हे सोडून दिलं पाहिजे बरं का, आता नको हे. परंतु परत तो त्या व्यसनाकडेच जातो. परत वाटतं व्यसन नको, परत व्यसनाकडेच जातो. अशा प्रकारचं हे व्यसन आहे. आपल्याला असे अनेक व्यसन लागले. आपण फक्त काही गोष्टींनाच व्यसन मानतो आणि त्याला वाईट म्हणतो, हे व्यसन चांगलं नाही, हे व्यसन चांगलं नाही. परंतु असे आपल्याला कितीतरी व्यसन लागलेले आहेत बरं का. चहा पिणं हे सुद्धा व्यसनात आहे. आपण ते व्यसनात मानत नाही, उलट जबरदस्ती चहा दिला जातो एखाद्याला, त्याला व्यसन नाही मानत. सतत काही ना काही खात राहणं हे सुद्धा व्यसन आहे एक प्रकारचं. सतत बडबड करणं हे पण व्यसन आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्यसने आहेत, फक्त आपण त्याला व्यसनामध्ये घेत नाही, त्याला दोषामध्ये घेत नाही आपण. परंतु असे अनेक व्यसनं लागलेले आहेत आणि आम्हाला त्या व्यसनातनं बाहेर पडायचं. आम्हाला अन्यवार्तेतनं बाहेर पडताच येत नाही, है ना. अन्यवार्ता सुरू राहते. हा सुद्धा लोहबंद गाड्या, असे कितीतरी लोहबंद गाड्या आहेत. नुसतंच अविद्या नाही, नुसतंच प्रपंच नाही, नुसतेच कर्म नाही, सवयी देखील अशा अशा प्रकारच्या आपल्याला आहेत की त्याच्यातनं आम्हाला बाहेर पडायचं आहे, त्या दोषातनं. आमचे स्वामी सांगतात राग द्वेष काम क्रोध मद मत्सर, हे वचन आपलं पाठांतर आहे, पण या वचनामध्ये जे काही दोष सांगितले ना, या दोषावर तुम्ही जर का नियंत्रण केलं तर तुम्ही जागेवर संन्यासी व्हाल. जागेवर. याची नावे संन्यासी की बाई, यांचा त्याग जर का झाला तर तोच संन्यास आहे. म्हणजे संन्यास अवस्था प्राप्त झाली तुम्हाला. एक संन्यास अवस्था आपण बाह्य तयार करतो, बाह्य वेश संन्यासाचं घेतो, पण अंतर जे संन्यास झाला पाहिजे तो मात्र होत नाही. कधी कधी असं असतं ना की तुम्हाला खास करून डाळ असतं ना, डाळ किंवा कडधान्य, हे वरून शिजलेलं असतं पण आतमधला गाभा जो असतो तो शिजलेला नसतो. तुम्हाला कळतं ते की नाही अजून हे झालं पाहिजे. काहीतरी फळभाजी असते ती वरून शिजल्यासारखी वाटते पण आतमध्ये अजून ती शिजणं बाकी असतं. तसं आपलं बाह्य संन्यास तर होऊन जातो, वेश परिवर्तन होतं. अंतर जे आहे तो जो काही लोहबंद गाडा आहे, राग द्वेष काम क्रोध सगळं काही सोडणं एखाद्या शक्य होऊन जाईल. राग द्वेष जो आपला षड दोष जे सांगितलेले आहेत त्याच्यातनं बाहेरच नाही पडता येत अजिबात आपल्याला. त्याच्यावर कधीच विचार नाही करत आपण. आपण फक्त ते वचन पाठ करतो, त्याचा अर्थ पाठ करतो, परंतु त्याच्यावर आपलं जे काही प्रक्रिया झाली पाहिजे, त्याच्यावर जे चिंतन झालं पाहिजे, त्याचा जो त्याग केला पाहिजे, हा त्याग आपण करतच नाही कधी. हा सुद्धा एक प्रकारचा लोहबंद गाडाच आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. आतमध्ये जीव जो आहे तो जीव आतमध्ये आहे, त्याच्यावर ते अविद्या आहे, त्याच्यावर ते कर्म आहेत, त्याच्यावर ते मळ आहेत, सगळं त्या जीवावर आहे. आता या देहाच्या बाहेर जीव आहे का? आता इथे सुद्धा देहाच्या आतमध्येच जीव आहे, देहाच्या बाहेर असा जीव नाही आहे तो. म्हणजे इथे सुद्धा आतमध्ये जीव आहे, म्हणजे मुळामध्ये आतमध्ये जीव आहे आणि त्या जीवाला सगळ्या गोष्टींनी काय केलेलं आहे? आवरण केलेलं आहे. सगळ्या दोषांचं आवरण आहे. गुणांचं आवरण असलं पाहिजे ना, त्याच्यावर दोषांचं आवरण त्याच्यावर चढत राहतं सतत.
अशा प्रकारे किती आवरणं काढायची आहेत. एखाद्याने थंडीचे जर का 7-8 पांघरुणं घेतली असतील तर आपल्याला काय करावं लागेल, एक 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 पांघरून काढत बसावं लागेल. परंतु ते काढायला जमतं का ते? नाही. जेवढं एक एक पांघरून कमी कराल तेवढी थंडी वाढेल. अजून परत पांघरून घ्या. तशा प्रकारे प्रपंचामध्ये असताना आपण एक एक अशा दोषरूपी आवरणावर काय करत असतो, आयुष्य जगत असतो. आवरण कमी केलं तर आपल्याला जमत नाही. म्हणजे एखाद्याला मोठं बोलल्याशिवाय, जोरात बोलल्याशिवाय जमतच नाही. एखाद्याला बडबड केली नाही तर त्याला तोंड येतं त्याचं. माहितीये तुम्हाला हे? मौन जर का धरून बघा तुम्ही, मौन धरलं तर तोंड येतं. म्हणे उष्णता वाढली. कशामुळे? तर ते बोलायची सवय आहे ना. लक्षात घ्या, तो माणूस किती बोलतो, म्हणजे बोलून बोलून उष्णता त्याची बाहेर पडते. आणि मौन धरलं की तोंड येतं त्याला. म्हणजे तो दोष तो त्यागू शकत नाही. ते थंडीतल्या आवरणासारखं आहे, ते पांघरुणासारखं आहे. काढताच येत नाही ते. काढलं की थंडी वाढते. तसं दोष जर का आपण बंद केला तर एखाद्याला जी बडबड करायची सवय आहे ना, त्यांनी जर का मौन धरलं तर मग ते सांगतात तुमचं ब्लड प्रेशर वाढलं बरं का. हे कसं काय? ते म्हणे खूप दिवस कोणाची निंदाच नाही केली आणि सगळं दाबून ठेवलं आतमध्ये, त्याच्यामुळे तसं झालं असेल कदाचित. म्हणजे त्याच्यामुळे तब्येत बिघडते. दोषाला सोडू नाही शकत आपण. ही परिस्थिती आपली झालेली आहे आणि त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि म्हणून हे असे जर का तुम्ही ज्ञान दृष्टीने जर का बघितले, आता मी तर याचा एकच अर्थ सांगून मोकळा झालो असतो की प्रपंच नावाचा गाडा आहे आणि त्याच्यात आपण अडकलो आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं. परंतु त्याचं जर का चिंतन केलं तर कितीतरी दोष आहेत. किती किती गोष्टी आपण त्याच्यातनं बाहेर पडायचं. जेवढं बाहेर पडायला जाल तेवढं. आता तिथे जर का तुम्हाला एकदाच सगळे दोष काढायचे असतील तर काय आहे, पहिलं जे पांघरून घेतलं ना आपण आणि त्याच्यावर मग बाकीचे पांघरून टाकत गेलो. एक एक काढण्यापेक्षा काय करायचं, जे सगळ्यात पहिले टाकलेलं आहे तेच काढलं की त्याच्यावरच सगळ्या पांघरुणांचं त्याच्यावर थर आहे तो आपोआप सगळा निघतो. तळीचील हाणीतल्या वरचील पडे. म्हणजे सगळंच पाडत बसण्यापेक्षा काय करायचं, तळाला जे मडकं आहे ते तोडलं की बाकीचे मडके आपोआप खाली पडतात. उतरंडी गडबडी. तशा प्रकारे आसक्ती जी आहे, आसक्ती नावाचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा दोष आहे असं मला वाटतं. ती आसक्ती कशी आहे की ती वाईटाच्या बाबतीतही आपण आसक्त आहोत. वाईटही केलं तर आपल्याला बरं वाटतं. जर कोणाला ओरडलं नाही ना कोणी, कधी कधी असं असतं की कोणावर जर का आपण दिवसभरात ओरडलो नाही, काही नाही, तर कसतरीच होतं, सुनं सुनच वाटतं एकदम. मग ते कोणाला तरी बोललं, ओरडलं वगैरे की मग थोडं बरं वाटतं की हा. जसे जे मोठे लोक असतात ते उगाचच लहान मुलांवर उगाच ओरडतात, काहीच काम नाही, उगाच ओरडतात. म्हणजे तो दोष केल्याशिवाय बरं नाही वाटत. तशा पद्धतीने इथे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या ठिकाणी पण आपण आसक्त आहोत. अशा प्रत्येक दोषाच्या ठिकाणी आपली आसक्ती आहे. ती आसक्ती एकदा काढून घेतली की आसक्ती म्हणजे तो धागा एक. त्या धाग्यामध्ये, आसक्ती नावाच्या धाग्यामध्ये सगळं काही विणलं गेलेलं आहे. तो धागा जर का आपण, तुम्ही नाही का शिलाई केलेली असते ती, जर का ती उसवायची असेल तर काय करतं, तो एक मधला धागा असतो तो काढून घेतला की तो कपडा त्या सिलाईतनं मुक्त होऊन जातो. तशा पद्धतीने ती आसक्ती एकदा काढून घेतली, त्या आसक्तीमध्ये शिवल्या गेलेले जेवढे काही दोष आहेत, ओवल्या गेलेले जेवढे काही दोष आहेत, ते सगळेच्या सगळे काय होऊ शकतात, ते नासू शकतात. त्याच्यातनं एकदा बाहेर निघाले की दोष इकडे तिकडे निघून जातील. जसं त्या मण्यांमधनं जो धागा ओवलेला आहे तो धागा एकदा काढून घेतला की माळ नावाचं जे काही आपण त्याला संबोधलेलं, ती माळ माळा राहत नाही, नुसते मन्या मन्या राहतात आणि तेही तुमच्या जवळ राहत नाहीत. एकदा जर का धागा काढला की ती मणी इकडे तिकडे निघून जातात. तसे दोष जे आपण एकवटून ठेवलेत आपल्याकडे आसक्ती नावाच्या दोषाने, त्याच्यामध्ये आपण दोषांचे मणी ओवलेले आहेत. ती आसक्ती त्याच्यातनं काढून घ्या. म्हणजे काय होणार आहे की ते जे दोष आहेत ते दोष इतरत्र होऊन जातील, तुमच्याकडे राहणार नाहीत. आणि मग त्या धाग्यामध्ये काय करा, ईश्वर नामाचे जे मणी आहेत
ते मनी आपल्याला किंवा गुणदायकता जी काही सांगितलेली आहे त्या दायकतेचे ते मणी जे आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने शाब्द ज्ञानामध्ये खूपशा गोष्टी या आपल्याला कराव्या लागतात, पण आपण त्याच्यातनं मुक्त होत नसतो. परंतु त्याच्या बाबतीतली जी आसक्ती आहे ते आसक्तीतनं मात्र आपण मुक्त होऊन जातो. आणि आसक्ती जरी निघाली ना तर खूपसे दोष आपले कार्य करणं दोष राहतील, पण ते कार्य नाही करणार, ते तसेच राहतील. कार्य संन्यासवात, कारण संन्यास जरी नसेल कारणामध्ये राहतील दोष, परंतु कार्यामध्ये ते दोष प्रगट नाही होऊ शकत. आमचे आचार्य पूर्व काळामध्ये कसे होते आणि नंतरच्या काळामध्ये ते कार्य त्यांचे बंद होऊन गेले. सगळे काही दोष असतील एक एक दोष आमच्या स्वामींनी त्यांचं निरसन करून टाकलं आणि त्या दोषांच्या कार्यत्वाला येण्यापासून आचार्यश्री मुक्त होऊन गेलेले आहेत. आता ते दोष कार्यत्वीही प्रगट नाहीत आणि कारणत्वीही ते प्रगट नाहीत. आता अशा पद्धतीने शाब्द ज्ञानामध्ये ही क्रिया एवढी करावी लागते. आणि एकदा अनासक्त झालं की अपरोक्ष ज्ञानामध्ये त्या कर्म शून्यता आपली होते. कुठलेच कर्म राहत नाही. आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध असे कुठलेच कर्म अविद्येवर राहत नाही. सामान्य ज्ञानामध्ये मळांचा जो काही लोहबंद गाडा आहे तो सामान्य ज्ञानामध्ये मळ नासून जातात. अपरोक्ष ज्ञानाच्या शेवटी जेवढं काही परमेश्वराने जे काही दिलं असेल, समजा अविद्या सोडून जे काही लावलं असेल अजून साधन म्हणून दिलं असेल ते तर नासतच, परंतु ज्यासाठी एवढा खटाटोप आहे ती मूळ अविद्याबंधाचा जो गाडा आहे, अविद्याचा लोहबंद गाडा म्हणा त्याला, किंवा त्याच्याही पेक्षा अजून कठीण, तर तो देखील त्याच्यामध्ये नासून जात असतो. आणि म्हणून त्यांनी विचारलं की तो उजडे ऐसे काही असे, लोहबंद गाडा जो जडलेला आहे त्याच्यातनं आपण उजडू म्हणजे तो निघून जाईल, नाशाते पावेल, असं काही आहे का बरं? भटोबासांनी त्यांना उत्तर दिलं, असे आहे ना. कारण की आमचे स्वामी काय सांगतात, प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. उपाय नाही असं या जगामध्ये काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला उपाय, फक्त तो उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्या उपायापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. एखादी हरवलेली वस्तू आहे ना, ती असते, ती नासलेली म्हणजे नासलेली नसते, ती असतेच. तिचं काही अस्तित्व नष्ट झालेलं नसतं. मग ती भेटत का नाही? कारण की ती ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्ही पोहोचत नाही, त्याच्यामुळे ती वस्तू भेटत नाही. तिथपर्यंत पोहोचलं की ती वस्तू भेटेल. तसं वज्रकीटिकेच्या दृष्टांतात सांगितलंय की कोणी ऐकू रोगू जाणे पर उपायच नेणे, कोणी उपाय जाणे पर रोगच नेणे. एखादा ऐकू ऐसा येतो की रोगही जाणे आणि उपायही जाणे. म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींचे उपाय सांगितलेले आहेत. जसं सगळ्यांनाच माहिती काय काय दोष आहेत आपल्याकडे, पण त्याचा उपाय माहिती नाही. कोणाला उपाय माहिती आहे परंतु तो या दोषांवर तो उपाय हे माहिती नाही आहे. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये तुम्हाला उपाय देखील माहिती आहे आणि दोष देखील माहिती आहे. दोष देखील माहिती आणि त्याचा उपाय देखील माहिती, असं दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घडून येतात. आणि आचार्यश्री म्हणतात, द्रावक भेटे तरी लोहासी जरा फुटे. जसं द्रावक आहे तो जर का भेटला तर काय होतं, लोहासी जरा फुटे. म्हणजे एक प्रकारचा रस आहे, जसं त्या शब्दवेदी या रसाच्या दृष्टांतामध्ये सांगितलं की त्या धातूचं काय होऊन जातं, सोनं होतं. अशा प्रकारचा रस आहे. बरं, त्या रसाला त्या धातूचा स्पर्श होण्याची गरज नाही आहे. त्या धातूच्या आवाजाचा स्पर्श त्या रसाला झाला आणि त्या आवाज जो आहे, ज्याला धातूचा त्या रसाचा स्पर्श झालेला आहे, तो आवाज जरी धातूला जाऊन भेटला तरी त्याचं सोनं होतं. म्हणजे तो रस जो आहे तो रस जसाच्या तसाच त्या ठिकाणी राहील आणि फक्त आवाज फक्त आहे, त्या आवाजाचा आणि रसाचा स्पर्श त्या ठिकाणी होईल आणि त्याचं सोनं होऊन जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी इकडे बसायला सांगा, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं
की जे काही लोह आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला नासण्याचा उपाय सांगितलेला आहे, तर त्याच्यामध्ये लोहाचं देखील पाणी होईल अशा प्रकारचा रस आहे की त्या रसाचा स्पर्श जर का झाला तर त्या लोहाचं काय होणार आहे, पाण्यामध्ये रूपांतर होईल. एरवी जरी लोह तो अग्नीमध्ये जर का त्याचा प्रवेश केला तर काय होतं, अग्नी प्रवेश केला त्याचा तर त्या लोहाचं कदाचित ते लोह वितळून जाईल. जेवढं जास्त प्रभाव असेल तेवढं, एक तर ते धातू नरम पडतो किंवा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही त्याची मूळ स्थिती आहे ती बदलू शकते काही वेळासाठी. तशाच प्रकारे असे काही रस आहेत की ज्याच्यामध्ये सोनं जर का हे केलं तर काय होईल, त्या सोन्याचं जे काही लोहबंद गाडा असेल किंवा काही तो पिंजरा असेल म्हणा, साखळ दंड असेल म्हणा, जे अर्थ आपण घेऊ ते नासा ते पाहू शकतं, त्याचं अस्तित्व नष्ट होऊ शकतं. किंवा असं पण आहे की एक प्रकारचा दगड आहे, तो दगड जर का सोन्याला लावला तर लोखंडाला लावलं तर काय होतं, त्याचं सोनं होतं की नाही. तशा प्रकारे असा एक दगड असं म्हटलं जातं की तो जर का सोन्या त्या लोखंडाला लावला तर त्या लोखंडाचं पाणी होऊन जातं. अशा प्रकारे तोही एक दगड आहे. आणि म्हणून सांगतात की द्रावक भेटे म्हणजे लोखंडाला काय करणारा, नष्ट करणारा जर का द्रावक भेटला, द्रवरूपात हे आणणारा, लोखंडाला द्रवरूपात आणणारा जर का द्रावक जर का भेटला तर लोहासी झरा फुटे, म्हणजे लोहाचं देखील पाणी होऊन जातं. अशा प्रकारे देखील काही रस आहे म्हणा किंवा दगड आहे म्हणा, तो जर का त्या लोहाला लावला, म्हणजे आता इथे लोह काय आहे ते आपण बघितलं. लोहबंद गाडा किंवा पिंजरा म्हणजे नेमकं काय काय आहेत हे आपण मगासपासून बघितलं. अविद्येपासून तर सवयीपर्यंत आपल्या मधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं पण बाहेर पडता येत नाही. या सगळ्या गोष्टींना द्रावक जर का भेटले तर त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडता येतं. ऐसी भटोबासी उपपत्ती दिधली, म्हणजे भटोबासांनी देखील काय केलेलं आहे, त्या कोड्यामध्येच उत्तर दिलेले. उपपत्ती म्हणजे त्यांनी प्रश्नामध्ये सरळ प्रश्न नाही विचारला, त्यांनी आच्छादून परंतु कुशलतेने तो प्रश्न विचारला. भटोबासांनी देखील त्यांच्या प्रश्नाला त्याच शब्दांमध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहे, जे ते खेई भटाचा मनी टीक ऐसी वैसली. आणि ते उत्तर भटोबासांचं त्यांना एवढं आवडलं की ते मनामध्ये टीक ऐसी बैसली, म्हणजे एखादं उत्तर मनामध्ये असं साठून जातं, तर ते असं मनामध्ये साठवल्या गेलं एकदम की हा, आणि बरोबर नेमकं उत्तर भेटलं. जसं असं एकदम जसं त्यांना अपेक्षित होतं, ते अपेक्षितापेक्षा पण एक उत्तम प्रकारचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि ते मनामध्ये बसलं. जसं ते मला विचारलेलं एकदा, आमचं ते श्री प्रभू चरित्र सुरू होतं आणि त्याच्यामध्ये ते होतं की देऊळगाव वाड्याचे जे लोक आहेत ते श्री प्रभूंना घेण्यासाठी म्हणून आलेत. रिद्धपूरमधनं त्यांना देऊळवाड्याला घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे ते आलेले आहेत. श्री प्रभू म्हणतात मेला गाव गेली म्हणे, असं म्हटलेलं आहे. असं ते सगळी ती लीळा झाली. आणि तदनंतर ऐकणाऱ्यांनी मला विचारलं की श्री प्रभूंना तर ते चांगल्या बुद्धीने घ्यायला आलेले आहेत. गाव घेरी म्हणजे काय, दरोडेखोर. दरोडेखोर आले असं श्री प्रभू म्हणतात त्यांच्याविषयी. ते म्हणाले श्री प्रभूंना घ्यायला तर ते चांगल्या मताने आलेले आहेत, चांगल्या पालखी वगैरे सगळं आगत स्वागत रूपाने सगळं आलेले आहेत आणि चांगल्या बुद्धीने आलेले आहेत, आणि श्री प्रभू त्यांना दरोडेखोर का म्हणतात. आता जर का मला कोणी भेटायला आलं, मी म्हटलं की दरोडेखोर आले बरं का, तर ते येणाऱ्या लोकांना कसं वाटेल एकदम. आणि श्री प्रभू त्यांना म्हणतात दरोडेखोर. त्यांनी विचारलं की असं श्री प्रभू का म्हणाले. आता मी पण याचं कधी काही हे नव्हतं, म्हणजे काही याच्याबद्दल काही विषय झालेला नव्हताच म्हणा, परंतु त्या वेळेला मला एकदम ते सुचलं की मी म्हणालो की असं आहे की जेव्हा दरोडेखोर येतात तेव्हा ते काय करतात,
घरातली मूल्यवान वस्तू ते घेऊन जातात. मग रिद्धपूरमध्ये मूल्यवान वस्तू कोण आहेत? मूल्यवान कोण आहेत? श्री प्रभू सगळ्यात मूल्यवान आहेत. श्री प्रभू मूल्यवान कोणासाठी? रिद्धपूरकरांसाठी ते मूल्यवान आहेत. आणि त्यांना घेण्यासाठी जर का देऊळवाड्याचे लोक आलेले आहेत, ते श्री प्रभूंना घेऊन जाणार, तर रिद्धपूरकरांसाठी देऊळवाड्याचे लोक कसे झाले? दरोडेखोर झाले. आमच्याकडची मूल्यवान वस्तू तुम्ही घेऊन चालले, असं मी त्यांना उत्तर दिलं. ते म्हणे एकदम उत्तर आम्हाला खूप आवडलं. आणि त्यांना मी स्पष्ट सांगितलं बरं का, हे मी सोक्तीचं उत्तर सांगितलं, हे काही कुठे काही ऐकलं नाही, काही नाही, किंवा ईश्वरोक्तीचं उत्तर नाहीये, हे सोक्तीचं. मला ते आठवलं. ते म्हणाले बाबा काही असो ना, पण उत्तर एकदम आम्हाला एकदम मनामध्ये बसून गेलं. आता त्यांच्या तर मनात ते बसलं, परंतु ते उत्तर माझ्याही मनामध्ये बसलं. म्हणजे आता ह्या गोष्टीला जवळ 2008च्या आधी मी सांगितलेलं उत्तर आहे ते आज देखील मला आठवतंय. कारण की मी जेव्हा निरूपण सुरू केलं तेव्हातला हा पहिला अनुभव होता माझा, की त्यावेळेला मला आत्मविश्वास नव्हता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला येत असून सुद्धा मला आत्मविश्वास नसायचा. आणि त्याच्यामध्ये हे उत्तर दिल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, आपल्याला परमेश्वर सुचवतायत काही ना काही. म्हणजे हे उत्तर एकदम कसं झालं, तिथल्या तिथे ते उत्तर बरोबर बसलं. असं तशा पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांच्या मनामध्ये ते उत्तर असं ठीक ऐसी बैसली, बरोबर नेमकं ते उत्तर त्यांना मिळालेलं आहे. आणि भटोबासांनी देखील ती उपपत्ती दिलेली, म्हणजे न्यायरूपीच त्यांनी ते जे काही उत्तर दिलेलं आहे ते न्यायरूपी दिलेलं आहे. जसं लोखंडाला द्रावक भेटल्यानंतर लोखंडाला झरा फुटतो, त्याचं देखील पाणी होतं. तशा पद्धतीने जे कर्म तुम्हाला असे लोहासारखे वाटतात, जे मळ तुम्हाला लोहासारखे वाटतात, अविद्या लोहासारखी वाटते वगैरे, लोहाची उपपत्ती आपण त्याला जर का दिली, त्या दोषांना आपण जर का लोहाची उपपत्ती दिली, तर त्या लोहाला जर का द्रावक भेटलं, म्हणजे काय भेटलं? परमेश्वर भेटले. त्याच्या पुढे परमेश्वराचं ज्ञान भेटलं. त्याच्या पुढे त्या ज्ञानाचं आचरण जर का झालं अनुसरणपूर्वक, तर त्याला द्रावक असं म्हटलं जातं. नुसतं परमेश्वर भेटून चालणार नाही, नुसतं परमेश्वराचं ज्ञान भेटून पण नाही चालणार. परमेश्वरही भेटले पाहिजेत, परमेश्वराचं ज्ञानही भेटलं पाहिजे. परंतु नुसतं परमेश्वर आणि ज्ञान भेटून नाही चालणार. तिथे परमेश्वराच्या ज्ञानाचं आचरणही आपल्याकडनं घडलं पाहिजे. ते खरं द्रावकाचं काम करणार आहे. जर का ते आचरण केलं तर आपण अनासक्त होण्याला आपण पात्र ठरतो. तोपर्यंत आपण आसक्त राहतो. सारंग पंडितांना स्वामी भेटले, ज्ञानही ऐकायला मिळत होतं, परंतु त्यांना तो द्रावक प्राप्त नाही झाला. तो द्रावकपणा जो असतो तो आचरणामध्ये असतो. म्हणून आचरेत्याचा धर्म किंवा दास्य मोचक सांगितलं. नुसतंच ज्ञान मोचक नाही, ते ज्ञान देखील दास्ययुक्त असलं पाहिजे, दास्य देखील ज्ञानयुक्त असलं पाहिजे. दोघींची सांगड आहे, दोन्ही वचनांची. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे सारंग पंडितांना अनुसरा वगैरे वगैरे. पण आसक्तता जी आहे ती आसक्तता गेली नाही, कारण की आचरण नाही ज्ञानाचं. जे श्रवण केलं त्याचं आचरण त्यांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामध्येच ते अडकून राहिलेले आहेत. नुसतं परमेश्वराने त्यांचं ज्ञान भेटून नाही चालणार. मात्र आचार्य श्रींचं, माई भटांचं, महादाईसांचं वगैरे यांचं लोहबंद गाडा मात्र त्यांना द्रावक मिळालेला आहे, कारण की त्यांनी त्या ज्ञानाचं आचरण देखील केलेलं आहे. नुसते डॉक्टर भेटून नाही चालणार, औषध भेटून नाही चालणार. ते म्हणतील की औषध घेऊन पथ्य पाणी पण करायचं, म्हणजे सगळंच केलं तर ते उपाय त्याचा होणार, नाही तर मग उपाय तर होणार नाही, अपाय होईल त्याचा. अशा पद्धतीने आचार्य श्रींनी ते जे उत्तर आहे, स्वामींचंच वचनाचं उत्तर आहे की जव जव प्रपंची जडे तव तव ईश्वरी उजडे. आपण प्रपंची का जडलो आणि प्रपंच आपल्याला का जडला? कारण की आपण ईश्वरापासनं उजडल्यामुळे, लांब गेल्यामुळे प्रपंचाचं जे काय आहे ते सगळं थर आपल्यावर बसले, आवरण आपल्यावर बसले. आणि जवजव आता ह्याला उपाय काय ना, जवजव प्रपंची उजडे
तव तव ईश्वरी जडे, किंवा जव जव ईश्वरी जडे तव तव प्रपंच उजडे. म्हणजे प्रपंच थोडा बाजूला केला, दोष बाजूला केले तर देवाकडे आपण जाऊ शकतो. किंवा देवाकडे जर का आपण गेलो, जव जो ईश्वरी जडे तव तव प्रपंच उजडे. जर का ईश्वराकडे जाण्याचा जो आपला प्रवाह आपण जर का वाढवला तर तेवढं तेवढं काय होणार आहे की प्रपंच उजडे, म्हणजे प्रपंचापासून थोडंसं आपलं जे काही किंवा दोषापासून आपण थोडस लांब 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 जाऊ. दोष आपल्यापासून लांब 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 जातील आणि मग एक 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 आवरण जे आहे ते एक एक आवरण जाणार आहे. मग त्याच्यामध्ये जसं सांगितलं की दोषांचं, सवयींचं, दोषयुक्त सवयींचं, किंवा मग त्या ठिकाणी अजून काही कर्मनाश असेल, अयोग्यतेचं एक आहे, अनधिकाराचं एक आहे, खंतीचं एक आहे, तो पिंजरा एक 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 निघणार आहे, एक एक आवरण हा सगळा आहे. ते कमी 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 होत जात 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 मग विशेष ज्ञानापर्यंत आपण पोहोचू. या प्रत्येक ज्ञानामध्ये प्रपंची उजडे होत राहतं बरं का. प्रत्येक ज्ञानामध्ये शाब्द ज्ञानात काही अंशी प्रपंची उजडे आणि तेवढं ईश्वरी जडे. म्हणजे शाब्द ज्ञानात जर का 25% आपण योग्य झालो तर आपल्याकडे 25% परमेश्वराचं अस्तित्व जे काही सहाय्य आहे म्हणा, कृपादृष्टी जी आहे ती 25% आपल्याकडे आली, 75% नाही अजून. अपरोक्ष ज्ञानामध्ये अजून 25% प्रपंच उजडे, अजून ती जागा रिकामी झाली, तिथेही परमेश्वराचं प्रभाव झाला. त्याच्यानंतर परत सामान्य ज्ञानामध्ये अजून 25% म्हणजे 75% झालं, अजूनही 100% नाही झालं, 75% ईश्वरमय आपण झालो. समजा ईश्वर जे आहेत, जी योग्यता आहे, परमेश्वराचं कार्य 75% आपल्यामध्ये कार्यरूप झालं. आणि विशेष ज्ञानामध्ये परत 25% अजून आहेच बाकी काही दोष, ते अयोग्यता, ती अयोग्यतेचं आवरण तिथे काढावं लागतं की मग परमेश्वराचं 100% आपण तिथे परमेश्वराचं तो जीव होतो आणि मगच परमेश्वर स्वरूपी पावन करू शकतात. तोपर्यंत विशेष ज्ञानापर्यंत देखील त्या जीवाला स्वरूपी पावन करणे नाही. तिथेही काही स्वरूप प्रकारामध्ये म्हणजे प्रमाणामध्ये तिथे अयोग्यता आहेच. आणि ती सांगतात की यापरी योग्य होय त्यासी परमेश्वर. मग विशेष ज्ञानाच्या शेवटच्या बाबतीतली गोष्ट, तर तिथे ते शेवटचं काही आवरण असेल तेही काढलं जातं आणि मग त्याच्यामध्ये साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ते. मग सगळ्या आवरणापासनं, सर्व आच्छादनापासनं परमेश्वर त्या जीवाला बाहेर काढतात, ईश्वर स्वरूपी मिळवितात. हे अशा पद्धतीने परमेश्वर त्यांचं ज्ञान आणि त्या ज्ञानाचं आचरण आणि त्यासोबत सांगितलं नित्य निमित्त विधी, चतुरी दुःखेची चतुरी स्मरण, हे सगळे उपाय आहेत त्याचे. एकच एखादा उपाय असू शकत नाही. कोणीतरी म्हटलं की मी स्मरणच केलं तर चालेल का नुसतं? नाही, सेवादास्य पण करावं लागेल. मग स्मरण आणि सेवादास्य केलं तर चालेल का नुसतं? नाही, मग त्याच्यासाठी मग ज्ञान आधी घ्यावं लागणार आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकत्र आपल्याला करायच्या, सगळ्या गोष्टींसाठी ज्ञान लागेल आपल्याला. ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करतं की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे. ज्ञानाने मोक्ष होत नाही, पण ज्ञान तुम्हाला कशा प्रकारे मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे, या दोषांपासनं आपल्याला उजडायचं आहे, हे सगळं ज्ञानच आपल्याला सांगत असतं. ते ज्ञान परमेश्वराचं आहे. आणि अशा प्रकारे आपण जसं जसं उजडू त्या त्या दोषांपासनं, तेवढ्या तेवढा ती जी जागा आहे ती परमेश्वर, आपली ती जीव स्वरूपातली जी जागा आहे ती परमेश्वर घेतात. अशा पद्धतीने एकदा परमेश्वराने 100% आपली जागा घेतली जीव स्वरूपाची की त्या जीव स्वरूपाला आपली जागा देतात. म्हणजे आपल्या स्वरूपी परमेश्वर त्या जीवाला मिळवतात. अशा पद्धतीने भटोबासांनी त्यांना ती उपपत्ती दिली की द्रावक भेटे तरी लोहासी झरा फुटे, ऐसी भटोबासी उपपत्ती दिदली. ते खई भटाचा मनी टीक ऐसी बैसली, आपला मनी म्हणितले. आणि ते उत्तर मिळाल्यानंतर काय होतं की माणूस चिंतन करतो.
तोपर्यंत माणूस चिंतन नाही करत. ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं की तुम्ही चिंतन अवस्थेमध्ये जाता, है ना. जोपर्यंत बघा जेवण पूर्ण होत नाही तोपर्यंत घास घेतच राहतो आपण, पण जेवण वाटलं तुम्हाला पूर्ण झालं की तुम्ही जेवण थांबवता, मग तुम्ही नंतर जेवत नाही, मग तुम्ही पचन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचता. आता ते अन्नाचं पचन सुरू होणार आहे पोटामध्ये. तशा प्रकारे इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की आपण चिंतन अवस्थेमध्ये जातो. अर्जुन देवांना जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न आहेत, आणि जेव्हा उत्तर मिळालं तेव्हा चिंतन अवस्थेमध्ये गेले आणि म्हणाले की हा, आता जे तुम्ही म्हणाल ते मी करेन. तशा पद्धतीने आपण चिंतन अवस्थेमध्ये पण गेलो पाहिजे. जिज्ञासा अवस्था ही असलीच पाहिजे. जिज्ञासा असणं चांगलं आहे, पण नुसती जिज्ञासा नसावी. जिज्ञासेतनं चिंतन असलं तर ती जिज्ञासा उपयोगाची आहे. ते डॉक्टर सांगतात ना, जेही खाल ते पचवा. आपण खाल्लं भरपूर, पचवलं काहीच नाही, तर ते अन्न आपल्यासाठी विषासारखं आहे. अन्न पण ते विषासारखं होतं. आणि यदा कदाचित जर का तुमच्याकडे विषही पचवायची जर का ताकद असेल तर मात्र त्याच्याने आपल्याला कुठलंही नुकसान होणार नाही. म्हणजे ते पचवता आलं पाहिजे. तशा पद्धतीने जिज्ञासा ही चांगली आहे, परंतु नुसती जिज्ञासा चांगली नाही, ती काही उपयोगाची नाही. म्हणून स्वामींनी ज्ञान मोचक सांगून परत दास्य मोचकही सांगितलं. नुसतंच ज्ञान मोचक नाही, तर ज्ञानयुक्त दास्य किंवा दास्ययुक्त ज्ञान जे आहे ते मोचक ठरणार आहे. म्हणून ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याचं चिंतन अवस्थेमध्ये आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून इथे सांगतात की आपला मनी म्हणितले, म्हणजे खेई भट्ट सेगावकर हे आपल्या मनामध्ये चिंतन करतात की भटोबासांचं उत्तर एकदम बरोबर आहे. आता गावा जाऊ, आता ह्याचं काय, द्रावक भेटे तर तो लोहासी झरा फुटे असं सांगितलं ना. तर मग आता द्रावक तर भेटले आपल्याला, परमेश्वराचं ज्ञान, आणि ते कसं आचरण करायचंय त्याचं आचरणाचं ज्ञान देखील भेटलं. म्हणजे द्रावक आपल्याला भेटलेलं आहे. आता काय करायचं, जे तुम्ही म्हटले की माझं असं असं दुखतं आहे, तर मग ही घ्या गोळी, औषध मिळालं, मग आता काय करायचं, ते औषध ठेवून द्यायचं का बांधून? जसं पुस्तकं भेटले आपल्याला, आपण ते बांधून ठेवून देतो. खूप लोक पुस्तकं वाचत नाही, कारण की ते वाचल्याने पुस्तकं खराब होतात. त्याच्यामुळे पुस्तकं जशी आहे तशीच ठेवायची, ती खराब होऊ द्यायची नाहीत, है ना. आणि वाचायला काढली की त्याचे पानं फाट हे हो ते हो, म्हणून ती चांगली दिसली पाहिजेत म्हणून ती पुस्तकं कपाटामध्येच ठेवल्या जातात. आलेल्या लोकांना वाटतं किती पुस्तक आहेत, बात्र एवढे वाचतं का? मग रोज वाचतो नावं त्यांची. पुस्तक नाही वाचत आपण. औषध भेटलं तर त्याचा उपयोग करायचा, ते ठेवून नाही द्यायचं. औषध, खाण्याचा पदार्थ मिळाला त्याचा लगेच उपयोग करतो ना आपण. उपयोगाची वस्तू भेटली त्याचा उपयोग करतो. अशाच प्रकारे ज्ञानही भेटलं आपल्याला, पण त्या ज्ञानाचा उपयोग आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचं मोचकपणा आपल्याला उपयोगी पडणार नाही. ज्ञानामध्ये मुंचन आहे, पण त्याचा उपयोग केला तर ते मुंचन आहे. आणि म्हणून इथे त्यांनी काय चिंतन केलेलं आहे की आता गावा जाऊ. आता ऐकलं नाही आपण, सगळं ऐकल्यानंतर ते प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे आपल्या. ते म्हणतात आता गावाला जाऊ, व्यवस्था करू. म्हणजे आता लोहबंद गाडा जो आहे त्याला द्रावक भेटलेला आहे, त्या द्रावक आता आपल्या त्या दोषांना लावावं लागेल, त्या दोषांना झरा म्हणजे त्या दोषांचं पाणी करून टाकावं लागेल, आणि मग आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकू. ह्यासाठी काय करावं लागेल, अनुसरण हा खऱ्या अर्थाने द्रावक आहे. जोपर्यंत अनुसरत नाही, अनुसरण म्हणजे काय, प्रपंचाच्या ठिकाणी अनासक्त होणं, जीव देवता प्रपंच यांच्या ठाई अनासक्त होणं, त्यांचं अधीनत्व बाजूला करून ईश्वराचं अधीनत्व स्वीकारणं, याला अनुसरण असं म्हटलं जातं. प्रपंचाने म्हणितलेलं, जीव देवता प्रपंचाने म्हणितलेलं जे आहे ते न करता ईश्वराने म्हणितलेले करणं, याला अनुसरण असं म्हणतात. आणि अनुसरणच जसं तसं द्रावक आहे. मग ते ज्ञानियाचं अनुसरण असो
ते भक्ताचं अनुसरण असो, म्हणजे भक्त होणं हेच अनुसरण आहे. प्रेम साधनाचा संचार हेच अनुसरण आहे. पण ज्ञान साधनाचा संचार हे अनुसरण नाही आहे. ज्ञान साधनाचा संचार झाल्यानंतर मग ज्ञानियाला अनुसरावं लागतं. तशा पद्धतीने अनुसरण जे आहे, समर्पण जे आहे, हेच खऱ्या अर्थाने त्या लोहबंदाचं, लोहाचं द्रावक आहे. आणि म्हणून ते म्हणाले की गावाला जाऊ, व्यवस्था करू, मग भटोबासांपाशी जाऊ. म्हणजे आधी इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था लावून देऊ, म्हणजे परत ते मागे आलं नाही पाहिजे आपल्या. कधी कोणी म्हणाले की मार्ग आम्हाला अनुसरायचं आहे, पण ठीक आहे अनुसरा, पण मग परत घरी जायचं नाही. आणि जायचं नाही तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तिकडं सगळं आटपून या. काय तुमचे कागद, सही बिही काय लागत असेल ते सगळं पहिले आटपून या. परत परत तुम्ही ये जा कराल, तर तसं नको. तशा पद्धतीने व्यवस्था करू, म्हणजे परत जाऊ लागणार नाही, जावं लागणार नाही आपल्याला तिकडे, अशा प्रकारची व्यवस्था करू. आणि मग भटोबासांकडे जाऊ. मग भटोबासांची आज्ञा घेऊनी, कुटुंबे घेऊनी गावासी गेले. आणि गावाला जाताना देखील भटोबासांची आज्ञा त्यांनी घेतलेली आहे. भटोबासांना विचारलेलं आहे की अशी अशी व्यवस्था करून मी परत येतो, परंतु आता हे सगळे जे सोबत आलेले, कुटुंब सोबत आलेलं आहे, त्या कुटुंबाला काय करावं लागेल, आधी घरी पोचवावं लागेल, त्यांना न्यावं लागेल, त्यांची व्यवस्था करून यावी लागेल. आणि तदनंतर मग मी येईन परत, असं म्हणून त्यांची परवानगी घेतली, आज्ञा घेतली. आणि मग कुटुंबे घेऊन गावासी गेले. कुटुंब घेऊन ते गावाला गेलेले आहेत. पुढची स्मृती येते 99 क्रमांकाची. तथा अनुसरण, खेईभटांचं अनुसरण. मग गावा जाऊनी खेईभटी द्रव्याचे सरिसे 3 वाटे केले. व्यवस्था केली म्हणजे काय केलं, गावाला गेले. आणि गावाला गेल्यानंतर भटोबासांच्या आज्ञेने गावाला गेलेले आहेत. आणि गावाला जाऊन गेल्यानंतर त्यांनी खेईभटांनी द्रव्याचे सरिसे 3 वाटे केले. त्यांच्याकडे जे काही द्रव्य आहे त्या द्रव्याचे 3 वाटे त्यांनी केलेले आहेत. आणि त्यातला एक वाटा जो आहे तो पुत्राला दिलेला आहे, म्हणजे मुलाला दिलेला आहे. एकू ब्राह्मणीसी दिलेला, म्हणजे पत्नीलाही देखील स्वतंत्र केलं, तिला मुलाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. अशा प्रकारे म्हणजे ज्यांना पुढे अनुसरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे. त्यांनी ही व्यवस्था ऐकून घ्या व्यवस्थित, की एक वाटा मुलाला दिला, एक वाटा पत्नीला दिला. आणि आपला आपण घेऊनी तया ते पुसिले मी भटोबासांपाशी जात असे. आणि आपला जो वाटा आहे, तिसरा वाटा स्वतःचा काढला त्यांनी, आणि तो वाटा घेऊन आलेले आहेत. आणि घेऊन येत असताना त्या घरच्यांना त्यांनी विचारलं की मी भटोबासांपाशी जात आहे, तुम्ही माझी अवसरी न करावी. म्हणजे त्यांनाही स्पष्ट सांगून टाकलं, आता मी अनुसरण घेण्यासाठी चाललेलो आहे. आता तुम्ही माझी वाट बघायची नाही की बाबा हे आता या सणाला येतील, त्या सणाला येतील, वगैरे वगैरे. म्हणून आपले कुणी जर का असे अनुसरण घेतलेले असतील तर त्यांना मार्गातनं घरी बोलवू नका. म्हणजे तुमचे कुणी नातलग असतील ना, बालभिक्षुक अवस्थेत असतील किंवा नंतर गेलेले असतील वगैरे, तर तुम्ही त्याला निमित्त व्हायचं नाही की आता म्हणायचं की मग घरी लग्न आहे पण तुम्ही तिकडे राहणार, असं मग या इकडे. त्यांनाही वाटतं की बा जावं, असं काही त्यांना बोलवायचं नाही. ते जरी म्हटले आम्ही येतो, त्यांना सांगा आता येऊ नका तुम्ही, नंतर आम्हीच भेटायला येऊ तुम्हाला. म्हणजे आम्ही आलो की बाबांची भेट, मार्गाची भेट, आम्हाला सेवादास 2-3 दिवस घडेल, असं म्हणून त्यात तुमचाही लाभ आहे आणि त्यांचंही नुकसान त्याच्यामध्ये नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगून टाकलं. आणि तुम्ही माझी अवसरी न करावी, वाट बघू नका, ऐसे म्हणून भटोबासांपाशी आले. मागील अवघे सांगितले, ते द्रव्य भटोबासां पुढा ठेविले. सगळं मागचं त्यांनी सांगितलं वृत्तांत. घरी सगळी अशी व्यवस्था केली आणि त्यांना देऊन आलो. आणि हे मी माझं घेऊन आलो ते द्रव्य भटोबासांपुढे ठेवलं. आणि ठेवल्यानंतर काय झालं, तर भटोबासी ते ऐसे पाय लोटून म्हटले, मी काही एखादा चोळी का महात्मा. आचार्य भटोबास म्हणतात, काय करतात ते द्रव्य घेत नाहीत,
त्याला पायाने दूर सारून टाकतात. ते म्हणे हे नको आम्हाला. मी काही चोळी का महात्मा, एका मताने पोळी का महात्मा, दोन्ही शब्द आलेले आहेत पाठभेदाने. तर म्हणजे एक प्रकारचा असा एक पंथ आहे की तिथे जर का दीक्षा घ्यायची असेल त्यांच्या धर्माची, तर ते सगळं द्रव्य काय करतात, घेऊन घेतात. तुमच्याकडे काय काय आहे ते देऊन द्या, आमच्याकडे जमा करून द्या, असं केलं जातं. आपल्या पंथाविषयी पण अनेक लोकांचे गैरसमज आहेत, ग्रस्त लोकांचे. ते म्हणतात की बस अनुसरायचं असेल तर पैसा लागतो, पैसा लागतो. असं काही लागत नाही. लागत असेल तो तुमच्यासाठीच लागत असतो. तो कशासाठी आहे? तुम्ही अनुसरलेला आहात, उद्या तुम्हाला सुखदुःख आहेच की नाही. म्हणजे आजारपण वगैरे हे त्या गोष्टी आहेत. जर का एक तर आपण उशिरा जर का अनुसरतो आहे, तर परमेश्वराचं किती सहाय्य होईल आणि किती आपण स्मरण करणार आहे वगैरे आपल्यावर संशय आहे. स्वामींनी सांगितलं, तेने तो मोकलावे जयाचे ते सांभाळते. द्रव्य लागतच नाहीत मुळामध्ये तसं, परंतु आपली तशी क्षमता नाहीये ना, है ना. आपण पदयात्रेला किंवा तीर्थयात्रेला जातो, तर तुम्ही औषधे घेऊन जाता की नाही सोबत? म्हणजे आपल्यावर विश्वासच नाहीये की आपलं आजारीच नाही पडणार. वांचून असं होतं बरं का, की ते म्हणतात की पदयात्रेत आमचे पायच दुखले नाही आणि घरी पाय दुखत राहतात सतत, पण पदयात्रेमध्ये मात्र तो काही त्रास झाला नाही. मार्गात गेलो 4 दिवस, काही त्रास झाला नाही. म्हणजे आपल्याला हे अनुभव येतात. परंतु कधीतरी आमचं आचरण कमी पडतं, मग तिथे आम्हाला काही गोष्टींची आवश्यकता लागू शकते. आणि जरी ते द्रव्य तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचं कशासाठी? तुमच्याच औषध पाण्यासाठी. आणि नाही औषध पाणी लागलं तर क्रिया करत राहा काही ना काही. जे तुम्ही द्रव्य प्राप्त केलेलं आहे, कमवलेलं आहे, तुमच्या वाट्या हिस्स्याचं जर का असेल, सहज भेटत असेल तर घेऊन या. त्याच्यासाठी भांडत बसायचं नाही. आणि ते तुमच्याच उपयोगी तुम्ही लावा, परमार्गाच्या उपयोगी तुम्ही लावा. परंतु असं नसतं बरं का, की तुम्हाला अनुसरण घ्यायचं म्हणजे एवढे लाख जमा करा तरच अनुसरण होईल. अशा ठिकाणी म्हणजे असं तर नाहीच आहे कुठे. आणि यदा कदाचित कुठे असेल तर तिथे घेऊ नका. म्हणजे तिथे परत घ्यायचंही नाही तिथे, आणि मग त्यांना नावही नाही ठेवायची. आणि जिथे योग्य प्रकारे आहे त्या ठिकाणी जा. असे भरपूर मार्ग आहेत. मी तर म्हणेन महानुभाव पंथामध्ये सगळ्याच मार्गांमध्ये असंच आहे की तिथे द्रव्याची काही विचारपूस वगैरे असं काही केल्याचं, आता माझ्या संपर्कामध्ये अनेक साधू मंडळी आहेत, तर असं कुठे काही हे नाही आहे. आणि असेल तर तेही तुमच्यासाठीच आहे, की तुम्ही जर का येताय तर तुमच्याकडे तुमचं असू द्या. कारण की परमार्ग तुमच्यासाठी एवढा खर्च नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीला 2, 3, 4 लाख रुपये लागतील, असं सगळ्यांना 10 लोकांना लागले तर एवढं द्रव्य परमार्ग खर्च करू नाही शकत. आणि म्हणून ती एक व्यवस्था म्हणून तुम्ही ठेवा. अशा पद्धतीने एखादे काही धर्म असे आहेत की ते काय करतात, जो काही द्रव्य तुमच्याकडे असेल, मालमत्ता, ती सगळी आमच्याकडे जमा करा आणि मग इथे दीक्षा घ्या. तसे मी आहे का, असं भट्टोबास त्यांना विचारलं. तसा आहे का मी? जे तुम्हाला मी बोलवलंय, की तुम्हाला जे सांगितलं, तर तुमच्याकडचं द्रव्य आम्हाला नको. जर का उद्या हे असं जर का जमा झालं असतं तर ते जनमानसांमध्ये काय झालं असतं, किंवा यांनाही तसं वाटलं असतं की मी द्रव्य दिलेलं आहे, असा भाव त्यांचा, त्याच्यामध्ये अहंकाराचा भाव राहिला असता. आणि ते म्हणतात मा हे आणले, ते म्हणतात भट्टोबासांना, हे मी सगळं घेऊन आलेलो आहे. ते खेई भटासी अवघड वाटले. म्हणजे आचार्य भट्टोबास त्यांना म्हणतात की मी काही एका चोळी का महात्मा वाटलो का तुम्हाला? मा हे आणले, जे म्हणून तुम्ही हे घेऊन आलात का सगळं काय? असं भट्टोबास त्यांना शिक्षा पण करतात. ते खेई भटासी अवघड वाटल्यान भटोबा, ते खेई भटांना खरंच वाईट वाटलं की आपण खरोखर चुकीच्या पद्धतीने हे आणलं म्हणा, किंवा दातृत्वाचा भाव चुकीचा होता. आपण कधी कधी ते आणतो ना, जे अर्पण करायला ते आणतो ते चुकीचं नाही, पण ते वाहण्याचा, अर्पण करण्याचा भाव मात्र आपला चुकीचा असतो. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, ज्यांनी 2 रुपयाचा हार आणलेला आहे ना, तो गपचूप तो हार काढतो आणि वाहून देतो. तो 50 लोकांचे हात नाही लावत बसत, मग त्याला माहिती आहे आपला हार छोटा आहे. ज्यांनी 500 रुपयाचा हार आणलाय ना, तो कमीत कमी 50 लोक जमायची वाट बघतो, तोपर्यंत तो हार वाहत नाही. आणि ते प्रत्येकाला परत कोण सांगत बसेल की मी व्हायला.
लोकांना दिसलं पाहिजे की कोणी आणलेला हार आहे, केवढ्याचा हार आहे, हे सगळं लोकांनी चौकशी केली पाहिजे. म्हणजे हार तो 500 रुपयाचा आणला हा दोष नाही आहे, पण तो वाहताना अहंकाररूपी जे वाहन आहे ते मात्र दोषरूपी आहे. आपल्याकडनं दातृत्व करताना पदार्थ असेल, वस्तू असेल, हे दोषरूपी पद्धतीने वाहता कामा नये. कुणी असे ते दक्षिणा लावायचे, ते पूर्ण अशी नोट उघडी करून अशी कपाळाला लावायचे दोन्ही हातात धरून. मी त्यांना म्हटले असं नका वाजवू, म्हणजे ते दिसतं त्यांनी किती दक्षिणा लावली. तुम्ही परमार्गामध्ये कधी जाऊन बघा, तिथे जे द्रव्य देतात ना ते एकदम असं बारीक करून देतात, असं उघडं करून असं दाखवत नाही किती देतोय आम्ही, हे नाही दाखवत. एकदम ज्यांना देतायत ना त्यांना पण कळत नाही. बाहेरून 50ची नोट असते, आतमध्ये 200 रुपयाची नोट असते. आपल्याला समजा ज्यांना ती दक्षिणा लावतात त्यांना वाटतं 50 रुपये दक्षिणा आहे, नंतर कळतं की आतमध्ये 200 रुपयाची नोट आहे. म्हणजे दाखवताना कमी आणि देताना जास्त. म्हणजे अशा पद्धतीने दातृत्व केले जातं परमार्गामध्ये. अशा दोष रूपी जर का दातृत्व केलं तर मग दोष लागेल, आणि गुणरूपी दातृत्व केलं तर ते गुणामध्येच उपयोगी जाणार आहे. आणि म्हणून ह्यांनी जे काही दातृत्व केलेलं आहे, यदा कदाचित त्यांच्या मुलांना घरच्यांना पण वाटेल की भटोबासांनीच मागवलं असेल, किंवा यांनाही वाटेल की मी काही फुकट अनुसरलो का, मी मार्गाला एवढं दान दिलेलं आहे आणि मग मी अनुसरलेलं आहे, म्हणजे माझी थोडी व्यवस्था झाली पाहिजे मार्गामध्ये. होतं की नाही असं वाटतं ना आपल्याला. तुम्ही मार्गात गेले आणि तुमची पंगतच नाही आहे, तुम्ही जे दिलं ते तुम्ही घेणार, आणि एरवी आपली पंगत असली की आपल्याला वाटतं थोडं आमची व्यवस्था झालीच नाही, केलीच नाही त्यांनी काही, म्हणजे तो एक भाव मनामध्ये येतो. पण मुळामध्ये हे लक्षात घ्या, मार्गात गेल्यानंतर मार्गातल्या लोकांनी आपली व्यवस्था करावी हा विषय करायचा नाही. आपण जाऊन आपणच आपली व्यवस्था बघायची आणि आपण त्यांची पण व्यवस्था बघायची. म्हणजे आपण त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवायची नाही. आणि म्हणून भटोबासांनी ते द्रव्य त्यांचं दूर लोटलं, खेई भटांना अवघड वाटलं. भटोबास त्यांना म्हणतात, तरी हे मी काय करू. आता ते खेई भटांना प्रश्न पडला, सगळं सोडून आलो आणि मी येणार नाही हे पण सांगितलं, आता हे द्रव्याचं करायचं काय. ते म्हणतात भटोबासांना, तरी हे मी काय करू, हे माझ्याकडे ठेवून मी करू काय. येतुकिया दुरुनी मागवता कैसा जाऊ. आता एवढ्या लांब परत मागवता कसं जायचं बरं. आणि काकुलती करू लागले, म्हणजे ते गयावया करू लागले की आता भटोबास आपल्याला थांबू देणार नाहीत, परत हे द्रव्य ठेवून या घरी आणि मग या असं म्हणतील. त्याच्यामध्ये माझा जाण्या येण्यात वेळ निघून जाईल, आणि परत वासना जर का उपरतली, म्हणजे मन बदललं, काय झालं वगैरे, आता घरी जाणे नको. ते घरातनं आले हेच त्यांचं अनुसरण झालेलं आहे. आणि मग भटोबासी म्हटले, तरी जाय घाली पहिला मढांतो. असं असेल तर मग तिथे पलीकडच्या त्या मठामध्ये नेऊन ते ठेवून दे. म्हणजे मठातला जो एक भाग आहे, एक विभाग, त्याच्यामध्ये नेऊन ते ठेवून द्या. घाली पहिला मठांतू मा मढूची खाईल. कोण खाईल ते? मढूची खाईल. म्हणजे मठ जो आहे त्या मठामध्ये राहणारे जे काही सर्व 500-700 गुरुकुळ आहेत त्यांच्याच उपयोगी हे जाणार आहे. हे भटोबासांच्या एकट्याचे उपयोगी जाणार नाहीये, हे परमार्गाचे उपयोगी, धर्माच्या उपयोगी ते जाणार आहे. जसं आम्हाला जे काही द्रव्य मिळतं दक्षिणा रूपाने, ते आम्ही आमचं म्हणून आमच्याकडे ते ठेवू नये. ते जे मिळालेलं आहे ते आम्हाला पुढे कुठेतरी काहीतरी क्रिया करण्यासाठी म्हणून ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून ते आपण आपल्याकडे जवळ ठेवायचं, सांभाळी ठेवायचं. ते आपल्या उपयोगी नाहीये ते. जसं मला काही असं काही मिळालं तर मला ते चांगल्या प्रतीचं समजा असेल तर मला असं बरं चांगलं वाटतं का, की हे कोणीतरी भेटतील, आपण त्यांना हे द्यायचं आहे. नाहीतर खूपशा वेळेला मी काही गोष्टी घेत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण काही गोष्टी घेतल्या तर मग त्या कशासाठी असतात, की पुढे कोणाला तरी देण्यासाठी मग ते ठेवून घेतो, ते प्राप्त करत राहतो. एका ठिकाणी मला चांगले ते ड्रायफ्रूटचं मोठं पॅकेट त्यांनी दिलं, पण मी त्यांना आता म्हणणारच होतो की नको हे मला, मी नाही खाते. परंतु मी म्हटलं ठीक आहे ठेवून घेऊया, आता कोणीतरी भेटतील आपल्याला. आणि तेवढ्यामध्ये बुलढाण्याचे बाबा भेटले
लोणारकर बाबा. तर ते त्यांना मग ते लगेच मला आठवलं की बाबांना हे देता येईल आपल्याला. आणि मग त्यांच्या आधी शिष्यांना विचारलं की बाबा हे घेतात का? म्हणे हे घेतात म्हणे बाबा. म्हणजे त्यांना सांगितलं हे उपयोगी लावा बाबांच्या. किंवा अशक्त कोणी भेटले त्यांना देता येतं. असं नाही की म्हणजे अमक्यांनाच द्यायचं असं नाही. जे भेटतील आपल्या प्रवासामध्ये त्यांना ते आपल्याला देता येतं आणि म्हणून ते आपण आपल्याकडे ठेवायचं आहे. आचार्य भट्टोबासांनी ते द्रव्य त्यांच्या विनंतीवरून ते ठेवून घेतलेलं आहे. पण कशासाठी? खाईल मडची खाईल, म्हणजे परमार्गाच्याच उपयोगी हे द्रव्य तुमचं लागणार आहे. अशा पद्धतीने मग ते नेऊनी मढांतू एकी कोणता ठेवील, एका कोपऱ्यामध्ये त्यांनी ते ठेवलं. मग बरवी यथोचित क्रिया केली. त्यांच्याकडे जे काही अजून द्रव्य असेल त्याच्याने यथोचित अन्नदानादी भजन पूजनादी जी क्रिया आहे ती त्यांनी ती केली. बरवी भटोबासांसहित वस्त्र पूजा केली. वस्त्र अर्पण वगैरे देखील त्यांनी ते केलेलं आहे. बर्वे पदार्थ अभ्यागत केले. बर्वे पदार्थ जे काही अन्न पदार्थ प्रवेशन करायचे आहेत ते आपल्या मनाचे नसावे. पंगत करताना अन्नदान तुम्ही करत असाल तर तुम्ही सांगता हे बनवा, पण आमच्याकडे कोणी खात नाही, नाही आमची हीच इच्छा आहे, आम्हाला हाच पदार्थ करायचा आहे, तुमच्या इच्छेने नाही. भोजन आपण त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारचे पदार्थ. ते म्हणाले की आम्हाला चटणी भाकरीच पाहिजे, तर चटणी भाकरीच बनवा. त्यांना जे आवडेल रुचेल तेच पदार्थ त्यांच्या परिच्छेदाचे वगैरे जे काही नियम असेल ते सगळं पाळून आपल्याला ते करायचं. त्याला म्हणतात बर्वे पदार्थ त्यांनी अभ्यागत केले. मग खेई भटासी भिक्षा दिदली, म्हणजे खेई भटांचं अनुसरण नंतर झालं. श्रवण तियेची काळी झाली की मागा कही झाले होते हे नेणीजे, म्हणजे ज्ञान श्रवण हे आधीच झालेलं आहे आणि मग त्याग केला, किंवा काही विशिष्ट ज्ञान झाल्यानंतर त्याग केला, अनुसरले आणि मग अभ्यास झाला पुढचा, याच्याबद्दल तर काही माहिती नाही स्मृतीस्थळकारांना. परंतु मात्र अनुसरणही झालं, त्यांचं अध्ययनही झालं. आणि जे काही द्रव्य भट्टोबासांनी जे लोटलेलं आहे मुळामध्ये, म्हणजे त्याला त्यांनी दूर केलेलं आहे. ते कशासाठी? कारण की त्या द्रव्यामध्ये दोष आहे. द्रव्य हे अस्तित्वे माजवी सांगितलेले आहे. सगळ्यात मोठा दोष कसला असेल या जगामध्ये, सगळ्यात मोठा दोष तर ते द्रव्य आहे. द्रव्यामुळेच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्याच्यामुळेच काय आहे की ते जे द्रव्य आणलं ते काय कसं म्हणून आणलं, हा माझा वाटा आहे, हे माझं द्रव्य आहे, हे मुलाचं द्रव्य आहे, हे पत्नीचं द्रव्य आहे, हे माझं द्रव्य आहे. म्हणजे माझेपणा, मीपणा, अहंकार त्याच्यामध्ये आला आणि मी आता हे नेऊन देणार, मी असं करणार, मी तसं करणार. बघा, आपण एखादी वस्तू जर का घेऊन गेलेलो असू अधिकरणांना द्यायला, ते आपण दुसऱ्यांच्या हस्ते देतो का? कधी नाही देत. आपल्याला आपल्या हस्ते, म्हणजे बाबांना पण कळालं पाहिजे मी आणलेलं आहे, बाकीच्यांनाही कळालं पाहिजे मी आणलेलं आहे. हा सुद्धा एक प्रकारचा न कळत अहंकार त्याच्यामध्ये आहे बरं का. तो आपल्या लक्षात नाही येणार तो, पण तो आहे तसा. तशा प्रकारे हे मी आणलेलं आहे, हे माझं द्रव्य आहे, मी त्यांना देणार. मग भट्टोबासही तोषा ते पावतील, वावा चांगलं केलं बरं का वगैरे वगैरे असं असं म्हणतील. असे काही काही दोषरूपी विचार त्यांच्या मनामध्ये असू शकतात. भट्टोबासांनी त्यांचा तो सगळा अहंकार लोटलेला आहे. त्यांनी आणलेले ते द्रव्य नाही लोटलं, त्या द्रव्याला, द्रव्यरूपी जो अहंकार आहे तो अहंकार त्यांचा लोटलेला आहे आणि सांगितलं हे आमच्या काही उपयोगाचं नाही तुमचा अहंकार. परंतु मग मात्र त्यांना चूक लक्षात आली की आपण हे अशा पद्धतीने दिलं, तसं नाही. मग विनंतीपूर्वक हे केलेलं आहे. मग आता ते निर्दोष द्रव्य झालं. जोपर्यंत द्रव्य हे दोषरूपी आहे तोपर्यंत त्याचा उपयोग नको, मग तो उपयोग आपल्याला दोषाकडे घेऊन जाईल. पण इथे जो काही आता त्यांचा जो द्रव्य दातृत्वाचा जो काही भाव आहे तो आधी दोषरूपी होता, नंतर त्यातला दोष निघून गेला आणि मग आता त्या ठिकाणी भट्टोबासांनी सांगितलं ठीक आहे हे परमार्गाचे उपयोगी लागेल, पण निर्दोष अन्न, निर्दोष द्रव्य, निर्दोष वस्त्र, निर्दोष वस्तू, निर्दोष पदार्थ हे परमार्गाचे उपयोगी लागले पाहिजे. दोषरूपी जर का असेल तर ते परमार्गाचे उपयोगी नको. अशा प्रकारचं लक्ष त्या अधिकरणांना ठेवावं लागतं. आचार्यांनी ती दक्षता घेतलेली आहे आणि दोषरूपी द्रव्य न घेता
गुणरूपी जे द्रव्य आहे, विनंती केली, प्रार्थना केली, दुःख तळमळ केल्यानंतर मग ते अन्न जे आहे किंवा ते जे काही द्रव्य जे आहे ते द्रव्य स्वीकारलेलं आहे. नंतरच्या टप्प्यात त्यांचं अन्न स्वीकारलेलं आहे, त्यांचं वस्त्र, भजन, पूजन ते सगळं स्वीकारलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 98 आणि 99 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत